शरण जाऊदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा काहीसा उपदेश प्रकरणातील सुंदर असा बहुतेक करून सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा अभंग। श्रीमंत तुकोबरा या अभंगामधून आपल्यासारख्या जड जीवांना काही उपदेश करतात। प्रथम चरणामध्ये श्रीमंत तुकोबरा सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। भावांनो, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला हा जन्म भेटलेला आहे, एवढा सहज मिळालेला आहे। पावला हा देह काग टाळी न्याय, न घडे उपाय घडो आले। सहजासहजी आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तशा पद्धतीने आपल्याला हा मनुष्य देह नरदेह प्राप्त झालेला आहे। मग तुम्ही काय करा, तर वेग करा। किती वेग करायला सांगितला? आज आत्ता नव्हे, ताबडतोब लगेच। का बरं वेग करायला सांगितलं? आलिया संसारा उठा वेग करा, आणि वेग करून आपल्याला सांगितलं पुढं जे आपल्याला समजत नाहीये, नाही समजत आपल्याला, म्हणून मार्ग दावूनी गेले हरी, दयानिधी संता दे, एरेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही। आपल्यासारख्या जडजीवांना संत महात्म्यांनी मार्ग दाखवला। बाबांनो, तुम्ही आम्ही जो सांगतोय त्या मार्गाने तुम्ही चालत राहा, आणि जर आम्ही सांगितलेल्या मार्गाने तुम्ही येत असाल तर तुम्हाला पुढे कुठलीही अडचण येणार नाही। न पडे गुंथा कोठे काही, त्याच्यासाठी आपल्याला मार्ग दाखवला। कोणता मार्ग? बाबांनो, पंढरीची वारी करा, पांडुरंग परमात्म्याचं सतत मुखामध्ये नामस्मरण करा, आणि त्याला शरण जा। आलिया संसारा मोठा वेग करा, आणि शरण जा उदारा पाणी। पण का शरण जायचं? ज्याचा तुम्हाला अभिमान आहे। कशाचा अभिमान आहे? या देहाचा सुद्धा तुम्हाला अभिमान आहे। बाबांनो, हा देह तुमचा नव्हे, नाही, हा देह कोणाचा आहे? हा देह कोणाचं तरी खाद्य आहे। कोणाचं खाद्य आहे? तर ते काळाचं खाद्य। देह हे काळाचे, आणि जे आयुष्यामध्ये आपण कमवतो ना ते सुद्धा आपलं नाहीये, नाही आपलं। धन मिळविले कोटी संगे नैरे लंगोटी, आपल्या बरोबर काही सुद्धा जाणार नाही। जेवढं आयुष्यामध्ये आपण कमवणार आहोत ते सगळं आपल्याला इथंच या मृत्यू लोकावरती ठेवून जायचं। काही सुद्धा बरोबर नेता येत नाही आपल्याला, कारण ते धन आहे, पण ते कोणाचं आहे? धन कुबेराचे। येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही। एवढंच नाही बाबा, देता देव विता, नेता देव येता। हा देह सुद्धा आपल्याला कोणी दिलेला आहे? महाराज, देवे दिला देह, देवाने दिलेला देह आहे तो, पण दिलेला आहे कशासाठी? भजना गोमता। म्हणून देता देव विता, नेता नेव विता। देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे। देता देव विता, नेता नेव विता। येथे याची म्हणजे आपली काय सत्ता आहे? आता मोबाईल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा अभंग 5 चरण आहेत मोबाईल मध्ये, पण आपल्याला ते प्रमाण नाही, आपल्याला गाथा प्रमाण। 4थं चरण आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यक्त केला। हे मोबाईल मध्ये, पण आपल्याला मोबाईल मध्ये नाही पाहिजे। आणि त्याच्यामध्ये 5वं चरण आहे, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सेवे आटी पाडितोस। परंतु ते आपल्याला नाही, आपल्याला गाथा प्रमाण, ज्ञानशील प्रमाण, भागवत प्रमाण, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन। म्हणून शेवटच्या चरणामध्ये श्रीमंत तुकोबराय सांगतात, निमित्त मात्र आपल्याला हा देह दिलेला आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी। परंतु तुम्ही फक्त आयुष्यामध्ये माझं 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 म्हणून हा देह आपण वाया घालतो। तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। म्हणून श्रीमंत तुकोबराय सांगतात की देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मी प्रतिपादित केलेला आहे।
वास्तविक पूर्ण अभंग सुटेल याची गॅरंटी नसते आणि कुठल्याही कीर्तनकाराने कधीच म्हणायचं नाही की मी अभंग सोडवला, नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? अभंगाला सोडवणारे कितीतरी आले आणि कितीतरी गेले. अभंग जागेवरतीच आहेत महाराज. 750 वर्ष झालं आपल्यामधून माऊली निघून गेले. माऊलींची गाथा आहे तशीच आहे. तुकोबर आहे 450 वर्ष झालं आपल्यामध्ये जाऊन, परंतु त्यांची गाथा आहे अशीच आहे. म्हणून अभंग सोडवला असं आपण कधी म्हणायचं नाही. मी प्रयत्न केला, त्या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला, एवढंच नाही. जो आपण अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मी प्रतिपादित करतोय तोच अर्थ संत महात्म्यांना अभिप्रेत होता, हेही तुम्ही छातीठोकपणे सांगू शकत नाही सांगू शकत. म्हणून अभंगाचा भावार्थ मी तुमच्या पुढे प्रतिपादित केलेला आहे. वास्तविक पाहता आम्ही रोजच कीर्तन करत आहोत, पण त्या कीर्तनामध्ये आणि आजच्या कीर्तनामध्ये काही वेगळेपण आहे. या मृत्यूलोकात आल्यानंतर आपल्याला या मृत्यूलोकातून एक दिवस जायचंच आहे. पण वेळेनुसार जर आपण या मृत्यूलोकाला सोडलं तर ते जगमान्य किंवा सर्वांना मान्य होतं. परंतु अर्ध्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जरी गेली तर ते कोणालाही मान्य होऊ शकत. 70, 80, 85, 90, 95 वर्ष जर वयाची असतील आणि तेवढं झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर या मृत्यूलोकातून निघून गेली तर दुःख होतच. दुःख नाही असं नाही, परंतु अर्ध्या आयुष्यामधून जाणं, जो आयुष्यामधले डाव मांडलेला आहे तो मोडणं एवढं सोपं नसतं. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा अनेक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. आयुष्यामध्ये गोष्ट बनून जाते कधी अर्ध्या आयुष्यामध्ये गेल्यानंतर. पण बाबांनो, या मृत्यूलोकातून आपल्याला जावंच लागणार आहे. एक दिवस आपल्या आयुष्याची दोरी तुटणार आहे. आणि एकदा का आपल्या आयुष्याची दोरी तुटली की आपल्याला सोडवणार इथं कोणच नाही महाराज. नवे नवे स्वयं भगवान परमात्मा जरी म्हटले मी तुला सोडवतो तर ते भगवंताच्या सुद्धा हातामध्ये नाही. का बरं भगवंताच्या हातामध्ये नाही? जे सटवीने आपल्या कपाळावरती काय लिहिलेलं असतं ते देवाला सुद्धा पुसता येत नाही. याचा प्रयत्न रावणाने सुद्धा केला पण असफल झाला. प्रभू रामचंद्रांना माहित होतं ज्या वेळेस ते 14 वर्षाच्या वनवासाला गेले आणि पाठीमागं काय घडलं, राजा दशरथाने प्राण सोडला. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. प्रभू रामचंद्र हे कोण होते महाराज? स्वयं भगवान परमात्मा. परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या पित्याचं मरण नाही टाळता. एवढंच नाही, स्वयं भगवान परमात्मा उभा असताना या जगात त्याच्यासारखा योद्धा कोणीही नसताना असे आमचे अर्जुन त्यांच्या डोळ्यासमक्ष अभिमन्यूने प्राण सोडतात, नाही त्याला जिवंत करतात. म्हणजे आपल्याला एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जावा लागणार आहे. तुटला आयुष्याचा
भगवान परमात्म्याला काही वेगळंच करायचं होतं आणि मरण हे कोणाच्या हातामध्ये असतं. कधी रे कोणाला सांगता येत नाही कुठला क्षण जाण्याची वेळ कधी आहे कोणाला सुद्धा माहित नसतं. त्यांना बांध मुलगा ज्याच्या आयुष्याचं काही स्वप्न होतं, काय स्वप्न होतं त्याला पोलिसामध्ये भरती व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी महाराज तो जीवाचा आटापिटा करत होता, व्यायाम करत होता, सगळा शरीर होत. नियतीला काही वेगळंच मान्य होत. तुटला तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांगा पुढे अंती राहती पाठी. महाराज ते कोणालाही चुकवता येत नाही. कुठल्याही मार्गाने कसं जरी मरण आलं तरी ते चुकवायवर येऊ शकत नाही. आणि तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्र पाणी वाचवले. मी उदाहरण देऊन जाईल महाराज. मरण हे कधी चुकवता येत नाही. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक ब्राह्मण पूजा अर्चा करून देवदर्शनासाठी निघालेला आणि निघाल्यानंतर त्याने पाहिलं एका घरामध्ये एका पाळण्यामध्ये एका बाळाला झोपवलेले आई कुठंतरी बाहेर निघून गेलेली. त्याची नजर त्या पाळण्याकडे गेली. पाहते तो काय एक भला मोठा नाग त्या पाळण्याकडे चाललेला. त्याने पाहिलं पण त्याचा धाडा होईना की जाऊन त्या सापाला मारावं. नाही, कारण तो भला मोठा नाग होता. तो साप गेला, पाळण्यामध्ये चढला आणि पाळण्यामध्ये जाऊन त्या बाळाला तो त्याने दंश केला. आणि बाळाला दंश केल्यानंतर अगदी 2 मिनिटाचा अवधी गेला असेल, त्या बाळाच्या मुखातून भेस येऊ लागला. विषबाधा झाली. त्याला विषबाधा झाली. तो सर्प कोठे जातोय असं त्या ब्राह्मणाने पाहिलं आणि तो सर्पाच्या पाठीमागे 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 जात राहिला. आणि तो सर्प पळत होता. बघतोय 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 त्या सर्पाचं रूपांतर 2 सेकंदामध्ये बोक्यामध्ये झालं. महाराज बोका एक काट्याचा एक फास होता. फास त्यातला एक उंदीर त्याने पकडला आणि त्या उंदराला मारला. कुणी? त्या बोक्याने. तो ब्राह्मण पाहतोय अरे हा तर आता सर्प होता आणि सर्प असताना लगेच बोका. तो बोका चालत 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 निघालाय पुढे. हा त्याच्या पाठीमागे जातोय. काय काहीतरी रहस्य असेल म्हणून बघण्यासाठी जातोय. आणि गेल्यानंतर पुढे काय झालं, त्या बोक्याचं रूपांतर एका सिंहामध्ये झालं. अरे बाप रे म्हणला, हे काय प्रकार आहे. एका ठिकाणी एक गाय चरत होती. त्या सिंहाने त्या गायीवरती झडप टाकली आणि त्या गायीला मारलं. आता याच्या लक्षामध्ये आलं, अरे हा तर पहिला सर्प होता, परत बोका झाला आणि आता सिंह झाला. आता पुढं काय आणि पुढं काय असं म्हटल्यानंतर तो डायरेक्ट त्या सिंहाच्या समोर गेला. चला जे काय घडायचं असेल ते घडेल. देवावरती त्याचा विश्वास होता की देव मला वाचवेल. तो गेला, सिंहाजवळ उभा राहिला आणि लांबूनच दर्शन घेतलं आणि त्याला प्रश्न केला, खरं सांगा तुम्ही कोण आहात.
त्यावेळेस तो सिंह बोलू लागला, तू मला विचारू नये आणि मी तुला सांगू नये अशी गोष्ट आहे. मी कोण आहे मी तुला सांगू शकत नाही. काही झालं तरी मला तुम्हाला सांगावंच लागेल. मी तुम्हाला सोडणारच नाही. मी तुमच्या पाठीमागे येतच राहणार. शेवटी त्या ब्राह्मणाचा हट्ट पाहून ते सिंह बोलू लागला, हे बघ, मी काळ आहे. मी कोण आहे? काळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसं जसं मरण असतं त्या पद्धतीनुसार मी त्याचा आत्मा या मृत्यूलोकातून घेऊन जातो. ठीक आहे. तो नतमस्तक झाला आणि नतमस्तक झाल्यानंतर तो त्या यमधर्माला विचारू लागला, काळाला, एवढं तुम्ही सांगता तर मला एक सांगू शकाल? तुम्ही काय सांगता? माझं मरण कधी आणि कोणापासून आहे तेवढं सांगा. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, बाबा मी मरण कधीच कोणाला सांगत नाही. अगा मरहा न सहाती, एखाद्याला मर म्हटलेलं सहन होत नाही. आणि तुला जर मी मरण सांगितलं तर तू घाबरशील. नाही, काही झालं तरी तुम्हाला माझं मरण कोठे आणि कोणापासून आहे ते मला सांगावं लागेल. असं म्हटल्यानंतर तो काळ रूपी सिंह बोलू लागला, हे बघ, तुला मृत्यू एका मगरीपासून येणार आहे. मगरीपासून येणार आहे. ठीक आहे. आणि तो सिंह गुप्त झाला. या ब्राह्मणाने विचार केला, मगरीपासून आपल्याला मृत्यू ना, ठीक आहे. मगर कुठं असते? तर पाण्यामध्ये असते ना. आपण पाण्याकडे जायचंच नाही जायचं पाण्याकडे. मग त्याने तो देश सोडला आणि ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी तो ब्राह्मण गेला. आणि ब्राह्मण गेल्यानंतर बरेच दिवस तिथं राहिला. पण तो विधिवत ब्राह्मण होता, असा तसा ब्राह्मण नव्हता. पूजापाठ वगैरे सर्व काही करायचं. सगळं देवाचं नामस्मरण करणं, अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण. आणि त्याची काया सुद्धा, मी खरं सांगतो, त्या ब्राह्मणाची काया सुद्धा देवरूप झाली होती. का झाली होती? ज्यावेळेस आपण सतत सतत भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्यावेळेस आपण सुद्धा देवरूप होऊन जातो. गोविंद 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 नामस्मरण करत असाल तर तुमची काया सुद्धा भगवंत स्वरूप होऊ शकते. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. तो ब्राह्मण सुद्धा देवरूप झाला. परंतु शेवटी मरणाची भीती प्रत्येकाला असते ना. म्हणून एक दिवस त्या देशामधील राजाच्या मुलाचं लग्न ठरलं. लग्न कुठं ठरलं तर दुसऱ्या देशाच्या राजाच्या मुलीबरोबर. मग हा ब्राह्मण पूजा वगैरे करण्यासाठी या ब्राह्मणाला आमंत्रित केलं.
आणि सांगितलं राजकुमाराचं लग्न आहे तर विधी तुमच्याकडून करायचं. ठीक आहे, पण जायचंय कुठं? अशा ठिकाणी. मग तिथं पाणी आहे का? हो, त्या देशाच्या संपूर्ण कडेला पाणीच आहे. आता मुंबईला जर तुम्ही गेला तर सगळं पाणीच आहे ना, आहे ना, पाणी बेटच आहे ते, तसं पाणीच आहे. नाही येऊ शकत मी. का? मला भीती आहे. कशाची भीती आहे? मला मरणाची भीती. अरे असं कस काय? तिथं पाणी आहे. मग मी नाही तुम्हाला सांगू शकत की मला भीती आहे. कशापासून भीती आहे? पाण्यापासून भीती आहे? नाही. आणखी नाही सांगू शकत नाही. काळजी करू नका, राजाचे सगळं सेवक तुमच्यासाठी झेड सुरक्षा, झेड प्लस सुरक्षा. शेवटी त्याला तयार केलं आणि तो गेला. आणि गेल्यानंतर राजमहालामध्ये त्याची सगळी व्यवस्था केली. आणि व्यवस्था केल्यानंतर आता लग्न म्हणजे ते 5-6 दिवसाचं लग्न होतं, एका दिवसात नव्हतं. चक्क मग पटे घ्या असं नव्हतं. आणि तेथील त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली, त्या व्यक्तीने सांगितलं की मला काहीतरी दान करायचंय, दान. पण मला असा ब्राह्मण पाहिजे की तो खरंच ब्रह्मस्वरूप भगवत स्वरूप झालेला ब्राह्मण पाहिजे, चांगला पाहिजे, जो सतत भगवंताचं नामस्मरण करतोय ना, तो ब्राह्मण पाहिजे. आणि त्या ठिकाणी शेवटी या ब्राह्मणाला बोलवलं गेलं. हे दान मी तुम्हालाच देणार आहे. किती दान होतं? भरपूर होतं महाराज. आताच्या हिशोबात सांगायचं म्हटलं तर 1 कोटीभर रुपये होते. मग 1 कोटी जर मिळणार असतील तर मग तो ब्राह्मण म्हणला ठीक आहे, पण आमची एक अट आहे. काय अट आहे? हे दान करणार आहे, पण मी कुठं करणार आहे? तर पाण्यामध्ये मला दान द्यायचे आहे, मी दुसरीकडे दान देऊ शकत नाही. तो ब्राह्मण म्हटला तुमचं दान मला नकोय, कारण शेवटी सांगून जाईल महाराज, सगळ्यात मोठी संपत्ती जर असेल ना तर ही शरीर संपदा फार मोठी. जर माझं हे शरीरच राहिलं नाही तर मला तुमच्या 1 कोटी रुपयाला काय करायचंय? नको म्हटलं, मला तुमचं दान नको. मग तो राजा बोलू लागला, अरे तू घाबरू नकोस. का घाबरू नकोस? तुला काही सुद्धा म्हणणार नाही, तू आमच्या बरोबर चल. आणि शेवटी महाराज त्याला बळजबरीने तयार केलं आणि नावेमध्ये बसून पाण्यामध्ये गेले. आणि पाण्यामध्ये गेले की कडेलाच नाव उभा केली, का तर पटकन दान घ्यायचं आणि लगेच निघायचं. आणि त्याच ठिकाणी तो राजा दान देण्याची पिशवी घेऊन उभा आहे तिथं. आणि तेवढ्यामध्ये तो ब्राह्मणही उभा आहे आणि तो राजाही उभा आहे. आणि तेवढ्यात त्या राजाकडे त्याने पाहिलं, दान हातामध्ये घेणार. तेवढ्यात तो राजा बोलू लागला, ब्राह्मणा तुला मी काय सांगितलं होतं? तू मला मरण विचारलं होतंस, कधी, केव्हा, कुठे, काय? त्याला स्मरण होत नव्हतं. शेवटी त्या राजाने सांगितलं, बघ आठवतो दिवस? कोणता दिवस? प्रथम मी सर्प झालो, परत मी बोका झालो आणि नंतर सिंह झालो. मग त्या ब्राह्मणाच्या लक्षामध्ये आले, त्यावेळेस तुला मी काय सांगितलं होतं? तुझा मृत्यू एका मगरीपासून. अहो बघता काय, त्या राजाकडे पाहत राजाकडे बघतोय राजाचा केव्हा त्या राजाची मगर झाली आणि त्याला गिळलं हे त्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे मरण हे कधी चुकत
कमवला ते सगळं जागच्या जागेवरती राहत मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यम आज्ञा आणि एकदा का यमाची वक्र दृष्टी आपल्यावरती पडली ना की आपल्याला सोडवणार कोण नसतं या देहाचं रूपांतर प्रेतामध्ये होतं कधी होतं जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तुम्हाला शरीर म्हटलं जातं आणि एकदा या देहातून आत्मा निघून गेला की त्याला बॉडी म्हटलं जातं आणि बॉडी म्हटल्यानंतर महाराज आपल्याला मध्ये घरात ठेवलं जात नाही ठेवलं जात मग कुठं नेलं जातं झाला प्रतिरूप शरीराचा भाव झाला प्रतिरूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानेचा लक्षीला स्मशानेचा आपल्याला इथं राहण्याची सत्ता नसते ना नसते सत्ता म्हणून तो दिवस येण्याच्या अगोदर आयुष्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे एकदा हे इंद्रिय आपली शिथिल झाली ना मग आपण भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही करू शकत म्हणून जोपर्यंत तरुणपण आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करायचं आणि वेग करायचं का क्षणभंगुर नाही भरवसा व्हारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा म्हणून त्या भगवंताला शरण जा आली या संसारा उठा वेग आणि शरण जा उदारा पाला तो भगवान परमात्मा खूप उदार आहे आणि ज्यावेळेस आपण त्या भगवान परमात्म्याकडे जातो ना आणि त्याच्यावर जर आपण सगळा भार टाकला ना तर तो आपला कैवार सुद्धा देतो एक उदाहरण देऊन जाईल नाथरायांच्या आयुष्यामध्ये 1200 एकर जमीन होती महाराज आमच्या नाथरायांना परंतु एकेकाळी त्यांच्याकडे कर्ज झालं किती रुपयाचं कर्ज झालं तर 750 रुपयाचं कर्ज झालं स्नान करून आले आणि श्रीखंड्याला विचारलं श्रीखंड्या अरे आपला कारभार सगळा व्यवस्थित चाललाय का त्यावेळेस त्या श्रीखंड्याने सांगितलं नाथरायांना महाराज आपल्यावरती कर्ज झालंय कर्ज मग आपल्याकडे रोज पोळ्याची पंगत असते ना ती पंगत आपल्याला बंद करावी लागेल का आपल्याकडे कर्ज झालं नाथराय म्हणले अरे काय बोलतोय पंगत बंद करायची शक्य नाही शक्य आपण सावकाराला थोडंसं थांबायला सांगू आणि त्यांचं बोलणं चाललेलं आहे तेवढ्यामध्ये एक सावकार तिथं आला ज्या सावकाराचे 550 रुपये त्या नाथरायांना आणि नाथरायांना बोलू लागला नाथराय माझे 550 रुपये तेवढे तुम्ही देऊन टाका नाथराय म्हणले यंदाच्या वर्षी दुष्काळ पडलाय 1 वर्षभर थांबा तुमचं सगळं कर्ज मी देऊन टाकतो असं म्हटल्यानंतर तो सावकार बोलू लागला ते मला काही सांगायचं नाही 550 रुपये मला पटकन हवे नाथराय म्हणले अरे काय करू मी माझ्याकडे सध्या तेवढे पैसे नाहीयेत मग जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काहीतरी करावं लागेल नाथराय म्हणले तुम्ही जे सांगाल ते मी करतो परंतु पैसे माझ्याकडे नाही जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाहीत तोपर्यंत तुला मला पांडुरंगाची शपथ काय शपथ घातली जोपर्यंत तुम्ही मला पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण नाही करायचं नाथराय म्हणले ठीक आहे अहो तुम्ही जेवणाचं सांगता ना मी पाणी सुद्धा पिणार नाही जोपर्यंत तुमचे पैसे देत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा शपथ घातली पांडुरंग परमात्म्याची आणि त्याच ठिकाणी नाथरायांनी अन्न सोडलं पाणी सोडलं त्यांची पत्नी गिरजाबाई दुःख होऊ लागलं त्यांना सावकार निघून गेला 1 दिवस झाला नाथरायांनी अन्न नाही खाल्लं पाणी नाही घेतलं दुसरा दिवस उजाडला अन्न नाही पाणी नाही नाथरायांची तब्येत ढासळू लागली आणि मग गिरजाबाई म्हणतात अहो 2 घास खा मी नाही खाऊ शकत
अगं असं कर, तू खा ना. गिरजाबाता म्हणतात नाथरायांना, अहो प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, तर सीतामाता त्यांच्या बरोबर गेल्या आणि तुम्ही इथं अन्न ग्रहण करत नाहीये, मी कसं ग्रहण करू, शक्य नाही जमणार. नाथराई उपाशी, गिरजाबाई उपाशी. श्रीखंड्याने हे पाहिलं की आपला मालकच उपाशी. श्रीखंड्याने सुद्धा जीवन सोडलं. 4-5 दिवस झाले आमच्या नाथरायाची तब्येत खूप ढासळली. खूप ढासळल्यानंतर श्रीखंड्या कोण होते महाराज? 36 वर्ष आमच्या भगवान परमात्म्याने नाथरायांच्या घरी काम केलं. 36 वर्ष चोपदारकी केली. द्वार संरक्षित नाथाचे कोण? दत्तप्रभू. आणखीन ज्यावेळेस आमचे नाथराय कीर्तन करायचे ना, त्यावेळेस कडेला टाळ घेऊन भगवान परमात्मा उभा. ज्याचे यश गाईचे कीर्तनी, तो स्वयापन चक्र पाणी, श्रीनाथाचे द्रुपद धरोनी, राही त्याला मुनी उभासे. श्रीखंडाच्या उगळण करी, वस्त्रधूत हरी गोदात्री. नाथराची कपडे धुतली कुणी? देवाने. देवाने. आणि तो श्रीखंड सुद्धा उपाशी राहू लागला. आणि एक दिवस श्रीखंडाने 5-6 दिवस झाल्यानंतर काय केलं? रूप आपलं स्वतःच बदललं. नाथरायांचा सेवक झाले. सावकाराच्या घरी गेले. सावकार सांगा तुमचं नाथरायाकडे कर्ज किती आहे? 550 रुपये. आणखी व्याज 100 रुपये. झाले किती? 650 रुपये. हे तुमचे 650 रुपये घ्या आणि नाथरायांना तुमच्या शक्तीतून, देवाच्या शक्तीतून मुक्त करा. एवढं ऐकलं. सावकार वरती डोळे करून बघतोय. कोण तुम्ही? मी नाथरायांचा सेवक आहे आणि मला पावती द्या. सावकाराने पावती लिहिली, हातामध्ये दिली. कोणाच्या? त्या सेवकाच्या. जा म्हटलं नाथरायांना जेवण करायला सांगा. सुटली आता शपथ. कारण श्रीखंड्याने सुद्धा प्रयत्न केला होता नाथरायांना की नाथराय तुम्ही काहीतरी अन्न प्राशन करा. त्यावेळेस श्रीखंड्याला म्हटले, श्रीखंड्याला बोलू लागले. श्रीखंड म्हणू लागला की माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही अन्न ग्रहण करा. त्यावेळेस नाथराज श्रीखंड्याला बोलतात. काय बोलतात? अरे देवाच्या शपथेपुढे मला कोणाचीही शपथ मोठी नाही, मी अन्न घेणारच नाही. श्रीखंड्याला माहित होतं पैसे दिल्याशिवाय अन्न खाणार नाही. श्रीखंड्याने पावती घेतली, आले आणि जी ज्ञानेश्वरी आमचे नाथराय वाचायचे ना, तर त्या ज्ञानेश्वरी मध्ये ती पावती ठेवली. आणि इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सावकाराची पत्नी उठली, देवपूजा केली. आणि देवपूजा करते पण मूर्ती हसत नव्हती. हसत नव्हती म्हणजे याच्या अगोदर हसत होती का? हसत होती मूर्ती. का हसत होती? याचं कारण आहे, 12 वर्ष जर तुम्ही सतत एखाद्या मूर्तीची पूजा करत असाल तर ती मूर्ती तुमच्या बरोबर बोलते, हसते. आणि आज ती मूर्ती हसत नव्हती, बोलत नव्हती. नाथरायाच्या पत्नीला शंका आली, काय झालं आज मूर्ती का बोलत नाही? सावकाराला उठवलं. त्या सावकाराची पत्नी विचार करते की आज मूर्ती माझ्या समोर हसत नाही, बोलत नाही, का काहीतरी घडलं असावं. सावकाराला उठवलं, सावकार अहो आज माझ्या बरोबर मूर्ती बोलत नाही. बोलत नाही का? बोलत नाही. आज काय घडलं रात्री? मग सावकाराने सांगितलं, अगं काल दिवस मावळल्यानंतर माझ्याकडे तो नाथरायांचा सेवक आलेला होता आणि त्याने कर्ज पूर्ण केलेले, त्याला मी पावती दिलेली, पण मी त्याला बोललो त्या सेवकाला, अरे थोडस पाणी तरी घे, चहा तरी घे, थोडासा नाश्ता तरी करून जा. त्यावेळेस तो सेवक बोलू लागला की सावकार ज्या ठिकाणी माझा धनी उपाशी तिथं मी तुमच्यातलं काही सुद्धा घेऊ शकत नाही, कुठलंही ग्रहण करू शकत नाही. एवढं झालं आणि तो सेवक गेला.
त्यावेळेस ती सावकाराची पत्नी बोलते, अहो सावकार, तुम्ही चुकला. अतिथी देवो भव. अतिथी जर आपल्या घरी आला आणि जर आपण त्याला काही नाही दिलं तर तो आपलं पुण्य घेऊन जातो. विनमुख गेले अतिथी नेई सुकृताची संपत्ती. आपल्या घराचं जे पुण्य होतं तो सावकार संपलं आपलं पुण्य. का? ते सेवकाबरोबर गेलं. जा तुम्ही नाथरायांच्या चरणी लागा. चुकलंय तुमचं, तुम्ही शपथ घालून आलेला आहात ना, जा तुम्ही नाथरायांकडे. सावकार तातडीने उठला आणि गेला. कुठे गेला? नाथरायांकडे. नाथरायांकडे गेला तर नाथराय ज्ञानेश्वरी वाचत होते आणि वाचत असताना नेमकी पावती आमच्या नाथरायांच्या हाताला लागलेली होती. अरे, ही तर सावकाराचं कर्ज फेडलेली पावती. अरे पण मी तर कोणाकडे पैसे दिलेले नाही, पावती कुठून आली विचार करतायत नाथराय. आणि तेवढ्यामध्ये तो सावकार पुढे येतोय आणि नाथरायांच्या चरणाला लागतोय. श्री संताची माथा चरणावर चरणाला लागला आणि दंडवत घातला. नाथराय, माझ्याकडून चुकलं. अरे काय चुकलं माझं? तुमच्याकडून नाही काय चुकलं. अहो तुम्हाला मी शपथ घातली. अहो तुम्ही शपथ घातली, पण मी खरं सांगतो अजून अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही. अहो हे तर माझ्याकडनं चुकलं ना. तुम्हाला मी शपथ घातली. तुमचा सेवक माझ्याकडे आला तुमचा सेवक आणि त्याने माझे सगळे पैसे दिले. नाथराय बोलतात, कोण सेवक? कुठल्या सेवकाकडे मी पैसे दिले? अरे बाबा सावकार, मी कोणाकडेच पैसे दिले नाहीत. अहो तुम्ही आता तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहा ना, जी पावती मी रात्री तुमच्या सेवकाकडे दिली ना, तीच पावती तुमच्या समोर आहे. अरे मी तेच पाहतोय. नाथराय बोलतात, मी तेच पाहतोय. ही पावती कुठून आली? आणि मग नाथरायांच्या लक्षामध्ये सगळं आला रे. आणि मग सावकाराला सांगितलं, सावकार, मी सेवक वगैरे कोणीही पाठवलं नव्हतं. साक्षात तो विठेवरचा पांडुरंग परमात्माच सेवक बनून आला आणि माझं कर्ज फेडलं. का? सतत त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आमच्या नाथरायांच्या मुखामध्ये होतं. आणि जेवढा होता नव्हता तेवढा भार आमच्या नाथरायांचा पांडुरंग परमात्म्यावरती होता. आणि सांगून जाईल तो भगवान परमात्मा, ज्यावेळेस आपण त्या भगवान परमात्म्याला लीन होतो, ज्यावेळेस आपण त्याच्यावरती संपूर्ण भार आपला घालतो, त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपला कैवार घेतो. तो कमान भार घातली यावरी, तो कमान भार घातली यावरी, हो तो कमान भार घातली यावरी, तो कमान भार प्रपंचाचा सुद्धा सगळा भार त्या भगवंतावरती घालचाल, त्यावेळेस तो भगवंत आपला कैवार घेतो. म्हणून श्रीमंत तुकोबराय सांगतात, आलिया संसारा मोठा वेग करा आणि त्या भगवान परमात्म्याला शरण द्या. बाबांनो, तुम्ही असं समजू नका
या मृत्यू लोकामध्ये तुम्ही कायमस्वरूपी राहणार आहे. नाही राहू शकत, नाही राहू शकत. अहो अवतार संपले, येत नाही उरो आले अवतार, तेरते पावला जीव किती, जीव किती. पण आपण काय केलं? फक्त हा देह वापरला खाण्यापिण्यासाठी, देवाच्या भक्तीसाठी नाही. आउट का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आउट का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. तू भजन मन नारायण, तू भजन मन नारायण, तू भजन मन नारायण, तू भजन नारायण. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. काय केला पण? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा. आएगा 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 जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला बोलावणं होईल ना, त्यावेळेस आपल्याला जावंच लागणार आहे. म्हणून विवेक करा. पुढचा क्षण तुमच्या हातामध्ये आहे का? कोणाला माहिती आहे का? नाही महाराज, मरण कोणाला समजत नाही. समजत मी सांगून जाईल, तुम्ही आयुष्यामध्ये सगळं कमवता, ते सगळं खाली राहणार आहे. खाणारे दुसरेच महाराज, आपण नाही. म्हणून साठवत बसू नका. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हात जाएगा. जोपर्यंत त्या देहातून आपण श्वास घेतोय सोडतोय, तोपर्यंत हे जन आपले. जब तलक ये सांस है, तब तलक ये रिश्ते है. सांस टूट जाएगा, रिश्ता छूट जाएगा. सांस टूट जाएगा, रिश्ता टूट जाएगा. म्हणून हा मनुष्य जन्म आपल्याला परत परत मिळत नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. सत्संग में तू जाएगा, नाम प्रभु का लिया रे. प्रभु का नाम अनमोल रे, लगता नहीं कुछ बोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. परत जन्म मिळेल ह्याची काय गॅरंटी? मागुताची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी. येतो न घडे रे सायासी, कार्यात होसी जाणोनिया. बाबांनो, परत हा जन्म मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून
आहे या जन्मामध्येच फक्त, दुसरीकडं आपल्याला ही भक्ती करता येत नाही. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीची समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्व. बाबांनो, जोपर्यंत या मनुष्य देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. आणि एकदा आपला हा देह सुटला आणि तो देह जाणार आहे. जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल त्यासी काळोबा खाईल कारे नुमदसी दगडा कारे नुमदसी दगडा. आपल्याला दगड म्हटलं गेलं महाराज, दगड. पण आपल्याला वाटतं हे माझं ते माझं ते माझं हे माझं. नाही, ज्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला प्रत्येक वेळेस सांगतोय, बाबा तू एक दिवस जाणार आहेस, पुढचा क्षण तुझ्या हातामध्ये नाहीये. नाही समजत आपल्याला, नाही समजत. कोण कोण येऊन सांगतं, बरेच जण येऊन सांगतात, हे जरी नाही काल तरी धुकर येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही गाल मग दुसरा येईल, हे जरी नाही गाल हे जरी नाही काल तरी धुकर येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही गाल सरळ सेवकिया, तर बांधून
माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी ओ करुणी उचित प्रेम झाली हृदयात 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 तुम्हाला सगळं गोड का वाटतंय त्याचं गोड वाटण्याचं कारण आमचे बदल म्हणजे त्यांच्याबद्दल काय शिवलीलाताई पाटील सगळ्याला मला वाटतं माहित असतील असं नसल कोण की त्यांना माहित नाही त्या शिवलीलाताईच्या पाटीलच्या बरोबर पकवाज वाजवण्यासाठी 2 वर्ष घासली ते महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तन वाजवले जवळच असतं पण त्याची किंमत कळत नसते आणि खऱ्या कलाकाराची किंमत करणं एवढं सोपं नाही आणि त्यांची बोट जर बघायला गेलं ना तर त्यांना भात आमटी खाता येत नाही चमच्या मागते का अहो बोट फुटले बोट एवढं सोपं आहे काय पकवाज वाजवणं मारुती महाराज पुरी मी असं म्हणणार नाही की त्यांना जोडच नाही असं नाही कधी बोलावं त्यांना जोड नाही म्हणलं की दुसऱ्याचा अपमान होतो बरोबर आहे का नाही उगा मी जर म्हणलं चोरमले महाराज सारखं गायक तालुक्यातच नाही शिंदे महाराज पडलेच खाली नाही शिंदे महाराजासारखा म्हणजे हे शिंदे तुम्हाला वाटेल मी हे विठ्ठल महाराज शिंदे यांचा सारखा गायक कोणच नाही लगेच तुम्हाला चोरेल मारणार हे तुमचं माझ्यासारखा कीर्तनकार तालुक्यात नाही कधीच म्हणायचं नाही ठेस लागून पडला तर कीर्तनकारच्या पडते का नाही पण मी सांगतो कोणाचं काय आहे कोणाचं कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे सर्वांनी लक्षात घ्या बरं का कीर्तन हे उद्धाराचं साधन ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा तर देवावरती आपलं ऋण होतं कधी या कीर्तनाने कीर्तन चांग होय अंग खरं सांगा कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य आणि कर्ण ह्यांच्यासारखा योद्धा होता का योद्धा त्यांच्यासारखा कोण अर्जुन कोण भगवान परमात्मा श्रीकृष्ण किसी जहार की पत्ती कुणा पुढं ह्यांच्या पुढे ह्या चौघांच्या पुढं या चौघांच्या पुढं देव सुद्धा नतमस्तक होत होता एवढी शक्ती होती आमच्या भीष्माचार्याकडे कृपाचार्याकडे द्रोणाचार्याकडे नव्हे आणि कर्णाकडे कर्ण कोण होता महाराज कुंतीचा मुलगा होता सूर्यपुत्र कर्ण पांडवरे पहिला बुद्धी सांगे देवाला बुद्धी सांगे देवाला कर्ण पांडवरे पहिला वा अशी गायक लोक पाहिजेत महाराज नुसतं वीट मागस्तोर पक्कीच वीट देणार पक्कीच वीट कोणती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पेरा कोणती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पेरा कुणापासून झाला होता दुर्वासाच्या कृपदाने पाच मंत्र दिदले त्याने पुढं वा अशी साथ पाहिजे मला गरीबी अशीच साथ आहे म्हणून मी तो उभा आहे हा
सूर्यपुत्र येतो, दुर्वास ऋषीच्या आशीर्वाद दिला होता आणि त्याच्यापासून तो कर्ण झालेला. चला आपला विषय दुसरीकडे जायला नको. एवढे मोठे योद्धे होते महाराज, एवढे मोठे योद्धे का हरले पांडवांच्या पुढं? याच कारण आहे अन्न खाल्लं होतं. कोणाचं अन्न खाल्लं होतं? दुर्योधनाचं अन्न खाल्लं. अन्न खाताना सुद्धा विचार केला पाहिजे कोणाचं अन्न खाऊ. अन्नामध्ये सुद्धा खूप दोष आहे, खूप दोष आहे. आता वेळ नाही माझ्याकडे सांगायचं, पण अन्नापासून काय घडतं ते सगळं सांगितलं. हे अन्न खाल्लं आणि त्यांना हरावं लागलं. म्हणून कीर्तन सुद्धा ऐकताना कोणाचं ऐकायचं ते विचार करा. वारीकर आणि वारकरी, जे पंढरपूरचे वार करतात ना, वारी करतात त्यांना वारीकर, अपभ्रंश होऊन त्याचं वारकरी झालं. पंढरीचे वारकरी ते अधिकारी, तेवढं नेम केले पाहिजे. कीर्तनकाराने, त्या कीर्तनकाराने स्वतःच्या आई वडिलांचा जर सांभाळ केला तर त्याने इथं यावं आणि मग बापाचं महत्व सांगावं, मग आईचं महत्व सांगावं. नाही तर आई असेल बाप तसा. मोठ्या तोऱ्यानं तो कीर्तनकार सांगतो, बाप नसतो कुणाच्या गावी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या या लथा कुणीतरी झाली. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. आई मायेचा सागर. बाप कसा? बाप पहाडासारखी छाती असणारा बाप. अरे पण तू सांगतोय बापाचं महत्व, तू आई बापाला सांभाळतो का? हे पहिलं तर अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. दिसून आंदोलन ऐकून भैर होऊ नका, नका होऊ. चला, बापाचं महत्व काय असतं खूप अवघड आहे महाराज. ज्यावेळेस आयुष्यामधून बाप निघून जातो ना, त्यावेळेस खरी किंमत बापाची कळते आणि पत्नीला सुद्धा पतीची किंमत कळते. बाप गेल्यावरती कुंकवाचा कपाळावरचं कुंकू त्याचं काय महत्व असतं ना, त्या स्त्रीला जाऊन विचारा जिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. गंभीर परिस्थिती महाराज, फार अवघड गोष्टी. बाप गेल्यावरती कुंकवाचा माला. आणि त्यावेळेस मुलांना सुद्धा समजून येईल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप कोण होता आणि कसा होता. आज या ठिकाणी उलट घडले. कोणी कोणाच्या खांद्यावरती जायचं. आयुष्यामध्ये खूप मोठी 3 दुःख आहेत महाराज. सगळ्यात मोठी दुःख 3. लहानपणे कोणाची आई जाऊ नये, नाही झाले. तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये. विठ्ठल महाराज बरोबर आहे ना? प्रत्यक्ष बघितले तुमच्या बाबतीत. आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ नये. आई काय असते. ज्या मुलाची, लहान मुलाची आई गेली ना, त्या मुलाला जाऊन विचारा आई काय करते, किती प्रेम करते. गुरुवरे बापूसाहेब महाराज देवकर सांगतात, दुसऱ्याच्या बाईने घातलेला तूप भात आणि स्वतःच्या आईने पाठीवरून फिरवलेला हात याची बरोबरी करता येत नाही करता. जो छोटा मुलगा होता ना, ज्याची आई स्वर्गामध्ये गेलेली होती, सगळीकडे चौकशी केल्यानंतर त्याला एक जणांनी सांगितलं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने, अरे तुझी आई स्वर्गात गेली, स्वर्गात ती नाही परत येणार, आभाळात गेली, आभाळात. त्यावेळेस ते मुलाला वाटलं माझी आई कशी आणू परत मी.
बाहेर येऊन बघतो तर आकाशामध्ये पतंग चालले होते, उडत होते पतंग. त्याला असं वाटलं हा पतंग ज्या ती आकाशात बारारी घेतोय ना, कदाचित या पतंगाची आणि माझ्या आईची भेट होत असेल. आणि तो पतंगाला हाका मारून लागला, पतंग रे पतंग उडू नको थांबना, अरे माझी देव घरी निरोप दिला सांगना. तो बोलतोय लहान मुलगा, 4 वर्षाचा मुलगा. आई आकाशात निघून गेली, आईच्या नावाने हाक मारतोय, आई तू माघारी ये, परत ये, परत ये. अगं तुझ्यासारखं मला इथं कोण सांभाळत नाही, कोण सांभाळत नाही. ते लहान मुलं आहे ना, ते सुख दुःख फक्त सांगू शकतं आपल्या आईकडे. मला इथं जास्त भावनिक करायचं नाही, म्हणून मी काही गोष्टी टाळतोय. फार दुःख होणार आहे मला, फार दुःख. बाळमाते बासी सांगताना भूक, बाळमाते बासी सांगताना भूक. उपायाचे दुःख काय जाणे, उपायाचे दुःख काय जाणे. तया परी करी पाळण आहे माझे. तुकोबराय सांगतात, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचा सांभाळ करते ना भगवंता, त्याप्रमाणे तू माझा सांभाळ कर. म्हणजे आईला किती महत्व दिलं लक्षात ठेव. आयुष्यामधून एकदा आई निघून गेल्यानंतर परत काहीच नाही, काहीच नाही. आज वैकुंठवासी चिरंजीव वैभव याच्यापासून, आईपासून तो तोडला गेला, वडिलापासून तुटला गेला, भावापासून तुटला गेला. काय दुःख असेल त्या घरामध्ये. काय लिहिलं नशिबात कसा झाला तुझा रे, काय लिहिलं नशिबात कसा झाला तुझा रे. आई बापाचं होत असणार, कुणी नाही केलं तुझा सारखा. आई बापाचं कुणी नाही केलं तुझा सारखा. आईची माया पडून गेला स्वच्छ लागत तुला स्वर्गात. काय लिहिलं नशिबात कसा झाला तुझा रे. आई बापाचा होतास लाड, कुणी नाही त्यांना तुझ्या सारखा. आईची माया पडून गेलास. आई किती प्रेम करत असेल त्याच्यावरती. एवढंच नाही, अहो सखा भाऊ ये भाऊ, त्या भावाची अवस्था काय असेल, किंवा त्या मित्रांची काय अवस्था असेल. हसत खेळत होतास तू सदा, आपला सारा जीव लग मित्रात. कधी कोणाला नाही बोललास रे मित्र, चुकून रडात. दुर्दैवाचा फिरला बोरा कसा कळाला गेला. अवघडे महाराज, विठ्ठल महाराज बोलणं कठीण जातं. कीर्तनकार आम्ही आहोत, आम्हाला सुद्धा काळजी नाही. माफी मागतो, पर्याय नसतो. कितीतरी त्याला मित्र असते. मित्रांची अवस्था काय असेल आज. बोलण्यासारखं भरपूर आहे मला त्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना खूप. दुःख अडवायला उंबरासारखा, ही मित्राची अवस्था. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये
गारव्यासारखा. मित्र कसा असावा? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री किती घट्ट असावी, जेवढं काही सुख दुःख आहे ते तुम्ही फक्त मित्राजवळ सांगू शकता. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वैभव गेला, आई वडिलांना दुःख, भावाला दुःख, त्याच्या मित्रांना दुःख. ए मेरे दोस्त लौट के आजा, बिन तेरे जिंदगी अधूरी है. मित्राची अवस्था आहे. आके तू देख मेरी हालत को, बिन तेरे हर खुशी अधूरी है. बन के हमदर्द मेरा हमसाया, तू मेरी जिंदगी में आया था. प्यार अपनों से भी ज्यादा किया मुझे तूने. लोग कहते तू पराया था, लोग कहते तू पराया था. हे मित्रत्वाचं नातं आहे. नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार. आज तेच मित्र त्या वैभवच्या बाबतीत आपल्याला एवढंच बोलावं लागेल. काय बोलावं लागेल? नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार. इस झूठ की नगरी से तोड़ के नाता जब अमर रहे तेरा प्यार, अमर रहे. बस आखिरी सुन लो, ए मेरा है अपना. बघा तो मित्र बोलतोय. बस खाम साथी एक खेल है अपना. आता काय बाकीचे राहिलेले दिवस डोळ्यातून अश्रू काढणं एवढंच आहे ना आपल्या हातात. आवाज खरं सांगतो, जोपर्यंत तो वैभव होता तोपर्यंत त्याच्या वडिलाची इच्छा काय असेल, माझ्या मुलाने हो, माझ्या मुलाने ते हो. आणि तेवढा प्रयत्न वैभवने केला होता, केला होता. अहो एवढंच नाही, पुनर्जन्म सुद्धा खरा बरं का, खोटं समजू नका. वैभव आलाय परत. वेळ आपण आहे, सांगून जातो. ज्यावेळेस त्याची प्राणज्योत मालवली त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी गेला असेल. त्याचा भाऊ भागवत, आणि नंतर 9 महिने झाल्यानंतर त्या भागवतला मुलगा झाला. आणि तो रडू लागला. आणि रडत 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 बरेच दिवस दवाखान्याचा उपचार केला, पण डॉक्टरकडून उपचार होत नव्हता.
आणि शेवटी ब्राह्मण काकाकडे गेल्यानंतर काकांनी सांगितलं फक्त एक करा, त्या वैभवच्या नावाने त्या मुलाला हाक मार. आज तो मुलगा शांत झाला, तो आलाय परत आला. महाराज मी तुमच्या समोर बोलतोय पण एक शब्द जोखून बोलतोय बरं का, मोकळ्या मनाने बोलत नाही, कारण घटना गंभीर आहे, अवघड आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. जावं लागलं. आपला भरोसा कोणाचाच नाही महाराज, तसा त्याचा देहही गेला. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. म्हणून तुम्ही काय करा, या मृत्यूलोकात आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला सांगून जाईल वेग करा त्या भगवंताच्या नामस्मरणाचा. म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. बाबानो हा देह जाणार आहे, देह आहे काळाचे, धन कुबेराचे, कीर्तन होऊ शकत मनुष्याचे नाही होऊ शकत 2 तासामध्ये. मला ज्ञात आहे 12 वाजलेत, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये सेवा समर्पित करणारे जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी वैकुंठवासी म्हणायचं सुद्धा अवघड जाते, पण शेवटी बोलावं लागतं. वैकुंठवासी वैभव शिवाजी पारेकर आज 1 वर्ष झालं आपल्यामधून निघून गेले. त्यांचे वडील श्री शिवाजी दामू पारेकर, त्यांच्या आईचं नाव सौ कांताबाई शिवाजी पारेकर. थांबाताच नका देऊ, मी सांगतो त्यावेळेस. आणि भाऊ श्री भागवत शिवाजी पारेकर. महाराज त्याला 2 बहिणी आहेत, दीपाली आणि मनीषा. ज्यावेळेस त्या इथे येत असतील त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोरून त्याची मूर्ती जात नसेल. कारण भाऊ भावाची दोघाची खूप गट्टी होती, खूप गट्टी होती. आणि आईच्या मनामध्ये काय असेल हो, मेरे 2 अनमोल रतन, एक है राम और एक है लखन. जीवा सखाच्या जोडी मगला, सखा दूर चालला, विसरू कसा मी तुला, या हृदयातील जीवच दूर, विसरू कसा मी तुला, विसरू कसा मी तुला. लक्ष्मणा विना राम अधुरा, देह एक परी आत्मा दुसरा, काटे झेलून जीवा मज दिदली फुले तू, अदर्यासू नयनियासू, दूर सखा चालला, विसरू नको तू मला. असो खूप बंधुप्रेम होतं महाराज दोघांचं, पण शेवटी सखाला जीवा सोडून गेला, रामाला लक्ष्मण सोडून गेला, पर्याय नसतो. त्यांच्या आजी श्रीमती लक्ष्मीबाई दामू पारेकर आणि ज्या पोलीस खात्यामध्ये सेवेवरती आहेत त्या सौभाग्यवती शीतल भागवत पारेकर, या सर्वांना दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती भगवंत प्रदान किती जरी भगवंताने केली
तरी सुद्धा ते दुःखातून त्या बाहेर निघू शकत नाहीत महाराज. आणि किती दिवस, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, आत्मा आहे, तोपर्यंत सुद्धा ते दुःख विसरू शकत नाही विसरू शकत. म्हणून खरं सांगतो, अगदी 2 मिनिटांमध्ये, या घराण्याचे आणि आमचे संबंध खूप जिव्हाळ्याचे पहिले महाराज. या घराण्यामध्ये संस्कार खूप चांगले झालेले पहिले. कशावरून? या मुलाचे आजोबा वैकुंठवासी दामू नारायण पारेकर आणि आमचे आजोबा यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. खूप. मी सांगून जाईल महाराज की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारण. एक दिवस बैलाची पेंड संपली, पेंड. आमच्या आजोबांना सांगितलं, कोणी? त्या वैभवच्या आजोबांनी, काका अहो पेंड संपली बैलाची. मग आमचे आजोबा म्हटले, आता त्यांची भाषा बरं का, मी माझं बोलत नाही, दामू जाऊ दे आपण उद्याच्याला पेंड आणू. काहीच बोलले नाहीत महाराज. दिवसभर जेवण केलं नाही. कुणी? वैभवच्या आजोबांनी नाही केलं. आमच्या आजीने सांगितलं, दामू अरे जेवण करून घे ना. नाही मला भूक नाही, नाही मला भूक नाही. आपण का भूक नाही? नाही मला भूक नाही. दिवसभर झालं तरी भूकच नाही. संध्याकाळी झाल्यानंतर 8 वाजले तरी भूक नाही, भूक नाही. मग आमच्या आजीने सांगितलं, अहो ते दामू काय जेवण करा ना, काय झालंय बघा. मग आमच्या आजोबांनी बोलवलं, अरे जेवण का करा? नाही मला भूक नाही. का भूक नव्हती माहितीये? बैलाला पेंड नव्हती. या मुक्या प्राण्यावरती इतकं प्रेम त्यांचं होतं. भूत दया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन म्हणा. त्या वैभवचे आजोबा तसे होते. म्हणून आज त्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा महाराज खूप कष्ट करून जगणारं घराणे, खूप कष्ट करून. कोणाच्या वाळ्यापासून कधी पाहिजे नाही दिलं, नाही केलं. परंतु त्या कुटुंबावर त्या दुःखाचा डोंगर कोसळला. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, खूप आहे बोलण्यासारखं, पण वेळेचं भान राखावं लागतं. म्हणून श्रीमंत तुकोबरा सांगतात की आली या संसारा मोठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. बाबानो, हा देह फुल वाटा, देह जाणार आहे. देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आणि शेवटी तुकोबरा सांगतात की बाबानो, हा भगवंत देह आपल्याला देतो बी आणि आपल्याकडून घेऊन जातो. देता देव विता, नेता नेव विता, येथे याची सत्ता काय आहे. आणि शेवटी तुकोबरा सांगतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी. तुका म्हणे म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली आणि 1-2 मिनिटं फक्त. आपल्या घरातलं कोण जरी गेलं असेल ना महाराज, तरी त्याच्याबद्दल श्राद्ध विधी, दशक्रिया विधी, 13वा मासिक हे सगळं करावंच लागतं, करावंच लागतं. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा दाखवून दिलं. राजा दशरथाचं श्राद्ध केलं महाराज, केलं श्राद्ध. का केलं? तर ते मानव अवतारामध्ये मंदाकिनी नावाच्या नदीच्या किनारी, चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी ना, तिथं आमच्या राजा दशरथाचं श्राद्ध विधी केलं. कुणी? आमच्या प्रभू रामचंद्र. नाथरांच्या घरी पितर आले होते, तो आत्मा येतो आज, म्हणून ते करावंच लागतं. त्याप्रमाणे वैभवचे श्राद्ध विधी आज त्याला, आजचा हा दिवस म्हणजे त्याचा शेवटचा मृत्यू लोकातला दिवस. 86,303 योजना अंतर पार करून तो आज चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्या पुढे होता. तो आज इथं आलाय. आज तो पिंड ग्रहण करणार आहे. अन्नदान करावं लागतं. अन्नदान आता आहेच. आणि वस्त्र दान त्यांनी किती केलंय सांगू. जो माझ्या अंगावरती जो पोषक आहे ना, अगदी फेट्यापासून हा फेटा, हा शिवलेला शर्ट, आता धोतर त्यांनी नवच दिलेलं आहे, पण मी जुनं घातलंय. का? तर ते कालच आणलेलं, त्याच्यामुळे ते घालता येत नाही, त्याला धुवा लागतो. पण धोतर सुद्धा त्यांनी दिले. आणि हे पाठीवरचं उपरणं सुद्धा
अन्नदान सुद्धा त्यांनी भरपूर केले. आज प्रत्येक टाळकऱ्याला त्यांनी उपरणं आणली. म्हणजे त्याच्या नावाने अन्नदान झालं, वस्त्रदान झालं आणि ज्ञानदान सुद्धा झालं. याचाच अर्थ त्याच्या आयुष्यामधलं जे काही त्याला पुण्य अजून काही कमी पडत असेल ते आज इथून आपण सर्वजण त्याला पुण्य देणार आहोत आणि त्या पुण्याच्या कर्मयोगाने त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. एव्हाना भगवंताने त्यांना वैभवला आपल्या स्वतःच्या चरणाजवळ घ्यावं एवढीच भगवंताच्या चरणी पुंडलिक वरठोर श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान समाधान तुमचे सच्चिदानंद मूर्ति